नमस्कार, मी गीतांजली टीचिंग डायरी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सिरीजमध्ये आजचं जो आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी या सब्जेक्ट रिलेटेड सेट 2 आहे. काही एक्झाम्पल मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिले. आजही आपण त्याच रिलेटेड काही एक्झाम्पल बघणार आहोत. तर सुरुवात करूया लगेच. पहिलं आहे एक्स प्लस स्क्वेअर रूटमध्ये 3721 मायनस 2601 इंटू 100 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 41चा स्क्वेअर प्लस 961 रूटमध्ये डिवायडेड बाय 16 इक्वल्स टू 30. आता एवढं आधी सोडून आधी आपण ह्यांचे जे रूट आहे ते आधी काढून घेऊयात. तर 3721 तर याची जी मेथड आहे याला कसं की जे लास्ट 2 डिजिट आहे, आता याच्या एंडिंगला 1 आहे तर ह्याचं स्क्वेअर रूट काढताना तर ह्याला असं बघायचं की कुठल्या संख्या अशा आहेत ज्यांच्या एंडिंगला 1 येतो. तर 1 आहे 1चा स्क्वेअर 1 ज्याच्या एंडला 1 येतो, आणि 9चा स्क्वेअर आहे 81 ज्याच्या एंडला 1 येतो. म्हणजे ह्याचा जो काही स्क्वेअर रूट येणार आहे तर त्यांच्या एंडिंगला एक तर 1 येईल किंवा 9 येईल. आणि हे दुसरे 2 डिजिट आहेत तर 37. तर ह्याच्यात सगळ्यात जवळचा स्क्वेअर कुठला आहे 36, जो की 6चा स्क्वेअर आहे. म्हणजेच याचं जे काही स्क्वेअर रूट आहे एक तर ते 61 असेल किंवा मग 69 असेल. तर आपण आता यांच्या दोघांची मिडल जी काही आहे व्हॅल्यू ती घेऊया. तर 65चा स्क्वेअर काढू शकतो. 5 5 25 आणि 6चा पुढचा डिजिट 7 6 7 42. म्हणजे 65चा स्क्वेअर हा आला. आपल्याला काढायचं स्क्वेअर रूट 3721चं. तर आता हा जो आहे तर ही संख्या आहे ही आपल्या 3721 ह्याच्यापेक्षा मोठी आहे. म्हणजेच आपला ह्याचं 3721चा जो काही स्क्वेअर रूट येणार आहे तो ह्याच्यापेक्षा म्हणजे 65पेक्षा कमी असणार, छोटा असणार. जो की या दोघांमध्ये जो छोटा आहे तो 61. म्हणजे 3721 ह्याचा स्क्वेअर रूट आलेला आहे 61. आणि त्याच पद्धतीने मी 260 ह्याचा पण स्क्वेअर रूट काढलेला आहे जो की 51. 961 ह्याचाही स्क्वेअर रूट काढलेला आहे 31. आणि आता 41 ह्याचा आपल्याला स्क्वेअर काढून घ्यायचा आहे. तर कुठल्याही 2 डिजिट संख्येचा स्क्वेअर काढण्याची एक मेथड आहे जी की पहिला आपण ह्या दोन्ही डिजिटचे स्क्वेअर काढून घ्यायचे. 4चा स्क्वेअर 16, 1चा स्क्वेअर 01 आणि ह्यांचं दोन्हींचं मल्टिप्लाय करायचं. 4 × 1 आणि × 2 जे की 8 आलं. आणि हे जे आहे ह्या 2 मिडल डिजिटमध्ये ह्यांचं ॲडिशन करायचं. तर 41चा स्क्वेअर आलेला आहे 1681. आता आपल्याला याच्यामध्ये आपण ह्या संख्या सगळ्या ॲड करून घेऊया. तर याच्यामध्ये 61 मायनस 51 इंटू 100 डिवायडेड बाय 1681 प्लस 31 डिवायडेड बाय 16 इक्वल्स टू 30. आता याच्यामध्ये एक्स प्लस यांच्यातून मायनस केलं 10 × 100 म्हणजे 1000. आणि ह्याला सॉल्व करून घेऊयात. 1 + 1 2 डिवायडेड बाय 16 107 इज इक्वल टू 30. तर हे सम टोटल सॉल्व केल्यानंतर आपलं फायनल आन्सर येणार आहे 2210. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये एक स्क्वेअर रूट जे स्क्वेअर काढतो मोठ्या मोठ्या संख्यांचे अशाच पद्धतीने तर ह्यातले आपण काढू शकतो. ह्यातले फक्त आपण असे काढले ना तर मग सम सॉल्व करायला एवढा काही टाईम लागत नाही. अशा आणखी आता सेकंड बघूया. वन 47 × 147 प्लस 147 × 143 प्लस 143 × 143 डिवायडेड बाय 147 × 147 × 147 मायनस 143 × 143 × 143. तर आता हे सम दिसताना खूप मोठं दिसतंय. तर आपण असं काही डायरेक्टली मल्टिप्लाय करणार नाही आहेत. आणि एक्झाममध्ये कंपल्सरी ह्यामध्ये फॉर्म्युला यूज केलेला असतो, फक्त आपल्याला माहीत पाहिजे. यातही त्यांनी तोच फॉर्म्युला यूज केलेला आहे. आता इथे काय आहे याच्यामध्ये फॉर्म्युला यूज केलेला हा आहे a³ - b³ अपॉन a² प्लस ab प्लस b² इज इक्वल टू a - b. आता हा फक्त त्यांनी उलटा यूज केलेला आहे. म्हणजे a² प्लस a × b प्लस b² अपॉन a³ - b³. तर हा उलट यूज केलेला आहे. तर आता असा जर का फॉर्म्युला आपण यूज केला ab प्लस b² अपॉन a³ - b³, त्याचा आन्सरही 1 अपॉन येईल a - b. तर याच्यामध्ये आपला a आहे 147 मायनस b आहे 143. तर याचा आन्सर आला आहे 1/4.
थर्ड सम आहे. आता हे एवढे मोठे मोठे सम दिसतात, पण याच्यामध्ये पण सिम्पल फॉर्म्युले यूज केलेले असतात. फक्त ते याच्यामध्ये एक्सपांड करून दिलेलं असतं, त्यातल्या व्हॅल्यू काढूयात. आता इथले फॉर्म्युला जो यूज केलेला आहे तो ए प्लस बी होल स्क्वेअर आणि ए मायनस बी होल स्क्वेअर, त्याला एक्सपांड करून घेऊयात. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता ह्याचं प्लस मायनस कॅन्सल होतील आणि 2 टाइम्स ए स्क्वेअर 2 टाइम्स बी स्क्वेअर, याच्यामध्ये 2 कॉमन निघेल आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर ह्या टर्म्सला आपण जे टोटल फॉर्म्युलाने जे काही सॉल्व केलेलं आहे तर फायनल आलेला आपला आहे. तर ह्याला आपण ह्या फॉर्ममध्ये डायरेक्टली लिहू शकतो, कारण की हाच फॉर्म्युला त्यांनी इथे यूज केलेला आहे. तर 2 इन ब्रॅकेट आपला ए आहे, तर 3 2 6 आणि हे 8/3 ए स्क्वेअर प्लस बी आहे 7 21 4 25/7 ह्याचं स्क्वेअर, आणि डिवायडेड अपॉन ह्या ज्या सम आहेत त्या आहेत तशा स्क्वेअर प्लस 25/7 ह्याचं स्क्वेअर. तर ह्या टोटल सम पूर्ण कॅन्सलच होणार आहेत. फायनल आपला आन्सर आलेला आहे 2. लास्ट सम आहे 17^3/2 प्लस 11^3/2, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 7^3/2 मायनस 11^3/2. तर याच्यामध्ये पण फॉर्म्युलाच यूज केलेला आहे, जो की ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए आहे आपला 17^3/2 आणि बी आहे 11^3/2. तर याला आपण या फॉर्ममध्ये लिहूया. ए 17^3/2 ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्याच्यामधले 2 कॅन्सल होतील आणि राहणार आहे 17चं क्यूब मायनस 11चं क्यूब, जो की आहे 4913 मायनस 131 इक्वल्स टू 3582. तर हे सॉल्व केल्यानंतर आपलं फायनल आन्सर आलेलं आहे 3582. अशा पद्धतीने आपण 4 एक्झाम्पलही या सिरीजमध्ये बघितलेले आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ह्याच सब्जेक्टमधले म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड यातलेच एक दुसऱ्या टॉपिकवरती आणखी असे जे रिपीटेड क्वेश्चन्स आलेले आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन, त्यातले काही एक्झाम्पल घेऊन येणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद.